बदला, राग आणि रक्तरंजित थरार पाहायला मिळतोय। पुण्यातील गँग वॉर पुन्हा एकदा उदयास आलेला आहे। वनराज आंदेकरच्या हत्येचा आंदेकर टोळीनं बदला घेतला असून पुण्यातील बालाजीनगर भागामध्ये भर दिवसा अक्षय मस्के याची हत्या करण्यात आली। अक्षय मस्के हा वनराज आंदेकरच्या हत्येतील संशयित आरोपी असून आकाश मस्केचा सख्खा भाऊ असल्याची माहिती आहे। आतापर्यंत आंदेकर टोळीनं हत्येचा बदला घेण्यासाठी तिघांची हत्या केली आहे। वनराज आंदेकरची जी हत्या झाली या टोळी युद्धातलं ही चौथी हत्या आहे आणि आरोपीच्या भावाला म्हणजे आरोपीच्या नातेवाईकांना आता मारलं जातंय। उद्या आरोपीच्या ओळखीच्या लोकांना जे आहे ते मित्रांना मारलं जाईल आणि उद्या ती व्यक्ती कुणी असू शकतोय। म्हणजे पोलिसांना लोक घाबरत नाहीयेत का गुन्हेगार? इथून 500 मीटर अंतरावर जे आहे ते भारतीय विद्यापीठ पोलीस स्टेशन आहे। अजूनही इथं कुठल्याही गुन्हेगारांवर पोलिसांचा वचक नाही। मोठे मोठ्याने आवाज येत होता म्हणून त्यांना घाबरून मी घाबरून गेलो आम्ही दोघी जणी आणि नंतर अर्धा पाऊण तासांनी पोलीस लोक आली। असं तर होत असलं तर कसं राहायचं बायांनी बी मुलांनी बी? सांगा तुम्हीच। या दिवसा झाले 10 वाजता, मग रात्र पण धोक्याची आणि दिवस पण धोक्याचा। आम्ही जाणार कसे? पब्लिक लोकांना दहशत आहे ना, आता कसे जाणं येणं करणार? ती भीती वाटते का? नक्की भीती वाटते, कारण आया बहिणीनं बाहेर फिरायचं मुश्किल झालं पुण्यामध्ये। आता कालचं तुम्ही दत्तनगर चौकामध्ये बघितलं तुम्ही 3 रिक्षावाल्यांनी एका पुलावर खाली फेकून तिने मारली कोयत्याने त्याला। भयंकर म्हणजे पुणे हे विद्येचं माहेरघर आहे असंच आपण समजतो, पण काय सध्या काय झालं माहिती आहे का? हे गुन्हेगारीचा अड्डा झाला पुणे म्हणजे। लय पोलीस लय कमी पडते। अचानक असं कायद्याचा डाग राहिला नाही, भीती राहिली नाही, सगळ्यात जास्त कमीपणा हे होतं मला। सुरक्षित वाटते का पुण्यात? नाही, सुरक्षित वाटत नाही, अजिबात नाही, अजिबात। अशा घटना झाल्या तर प्रशासनाने काहीतरी गोड निर्णय घ्यायला पाहिजे। असे जे आमचे जनरल लोक आहेत त्यांची हालत बेकार होते असं बघून। असं घाबरतात, महिला बाहेर कशा निघणार, मुली बाहेर कशा कॉलेजला जातात आमच्या, हा विचार करायला पाहिजे ना प्रत्येकाने। नाही, नक्की भीती वाटते का? आणि कायदा सुव्यवस्था राहिली? कायदा सुव्यवस्था तर अजिबात राहिलेली नाहीये। 500 मीटरवरती भारतीय विद्यापीठ पोलीस स्टेशन आहे आणि अजूनही इथं गुन्हेगारांवरती वचक नाहीये। आत्ता 3 महिन्यापूर्वी कोंडव्यामध्ये एक मर्डर झालेला आहे, असंच रिक्षावाल्यांचा मर्डर झाला होता, याच हत्या सत्रातला मर्डर आहे। आत्ता 3 महिन्यापूर्वी मर्डर झाल्यानंतर परत इथं झालेला आहे। 500 मीटरवरती पोलीस आहेत आणि पोलिसांचा अजिबात याच्यावरती काही वचक राहिलेला नाहीये। सकाळी 10 वाजता एक फायरिंगची घटना आलेली आहे। जे जखमी आहे त्यांना आपण अस्पतालमध्ये शिफ्ट केलेले आहे। आतापर्यंतची हेच माहिती आहे, त्याची पुढील चौकशी आपण करतात। एक वेळ सगळे माहिती आल्यानंतर आपण सविस्तर ब्रीफिंग करू। सध्या तो 2 राऊंडची माहिती आहे, जसं हे होतात हे